देवाची द्वारी उभा क्षण देवाची द्वारी उभा क्षण देवाची द्वारी उभा क्षण देवाची द्वारी उभा क्षण मुक्ती चारी मुक्ती चारी मुक्ती चारी देवाची द्वारी उभा क्षण देवाची द्वारी उभा क्षण देवाची द्वारी
उभाक्षण देवाची द्वारी उभाक्षण हरिमुखे मना हरिमुखे मना देवी मुक्तिदारी साधी देवी मुक्तिदारी साधी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना देवाची
देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीच्या रे साधियल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाहू सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विढाला महायोग पीठे तटी भीमरच्या वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा
वाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरो मनवणी विशेष अत्यादुर विवेकावरी आता हृदय आपुले चौफाळून या भले वरे बैसवो पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काही चिनेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी श्रीपादनाथं गुरुराजवर्य मोक्षनाम ज्ञानदानेक्य दक्षं गोटी क्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेद बिंदां वरिष्ठं सद्गुरुनाथ भगवान की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिलेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी पाहू सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग माऊली महाविष्णू ज्ञानोबरांचा हा हरिपाठ नावाच्या ग्रंथातील सर्वांच्या परिचयाच्या सर्वांच्या पाठातला असणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा एक 4 चरणाचा अभंग आहे. विडाला आईवडिलांनो, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. परिहार द्यायचा तो असा: वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य भगवान महाराज चौगुले यांच्या कृपाशीर्वादाने व हरिभक्तीपरायण तुळशीराम महाराज सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह चतुर्थ तपपूर्ती सोहळा वर्ष 48वे श्री क्षेत्र पिंपळझाप गुळुंचवाडी पोस्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी चालू असणारा हा साधू संतांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह आणि यातील ही 3ऱ्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा ही माझ्यासारख्या एका पामराच्या वाट्याला आली. खऱ्या अर्थाने माझं भाग्य समजतो. मला वाटतं उद्या या ठिकाणी वर्धापन दिन सुद्धा आपल्या या मंदिराचं ना, वर्धापन दिन कशाचं मंदिराचं आहे ना, उद्या या ठिकाणी आपल्या मंदिराचा हा वर्धापन 9/5 ओके असो. या ठिकाणी हा चालू असणारा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील आजची ही 3ऱ्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा
माझ्यासारख्या एका पामराच्या वाट्याला आली, खऱ्या अर्थाने माझं भाग्य समजतो. विडाला आई वडिलांनो, या ठिकाणी आपलं हे यंदाचं 48वं वर्ष, म्हणजे चतुर्थ तपपूर्ती सोहळा, 4 तप, 12 वर्षाचं 1 तप, या न्यायानं यंदाचं असणारे 48वं वर्ष, म्हणजे 4 तप या ठिकाणी पूर्ण झाले. 48 वर्षापूर्वी ज्या कोणी गावकऱ्यांच्या, ज्या कोणी महात्म्याच्या मनामध्ये ही संकल्पना आली असेल ना की या ठिकाणी आपण हरिनाम सप्ताह करावा, त्यांच्या चरणावरती आपण नतमस्तक होऊ. का? कारण हा अनादिकालाचा संप्रदाय आहे, हे अनादिकालाचं परब्रह्माचं तत्व आहे. हे ज्या पद्धतीने माऊली ज्ञानोबा म्हणतात, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. माऊली ज्ञानोबांची प्रतिज्ञा आहे, हे भगवंताचं नाम याचा महाराष्ट्रामध्ये सुकाळ व्हावा. बरोबर? घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, या ब्रह्मविद्येचा या मराठीच्या नगरामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुकाळ व्हावा, ही माझ्या माऊली ज्ञानोबांची प्रतिज्ञा आहे. आणि खऱ्या अर्थाने त्याच प्रतिज्ञेला सार्थ ठरवत आज आपण सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी 48 वर्ष झालं हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी भरवता. खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना द्यावे तर धन्यवाद. थोड्या विठाला मायबाप, 48 वर्ष झालं आपण या ठिकाणी सप्ताह करत आहोत. 48 वर्षामध्ये निदान एका वर्षाचे 8 कीर्तनकार जरी म्हणलं तरी 350 पावणे 400 कीर्तनकार 48 वर्षामध्ये आपल्या गावामध्ये येऊन गेले महाराज. 48 वर्ष झालं आपण या ठिकाणी सप्ताह करतोय. पण हा सप्ताह करायचा कसा करता? 49व्या वर्षातही आपण आता पदार्पण करीत आहोत. परंतु याचं जर फलित काय असेल, हा सप्ताह कशा करता करायचा? आलेल्या 48 वर्षातले महाराज मंडळी तेच अभंग घेतात आणि तेच सांगतात. मग यामध्ये नवीन काय? आमचे सद्गुरू समर्थ सच्चिदानंद श्रीपाद बाबा फार एक सुंदर उदाहरण सांगायचे. रेल्वेच्या जे त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये रेल्वे पळते, बाबा सांगायचे म्हणले की रेल्वे पहिली तर इंजिनियरच्या डोक्यामध्ये होती. त्यानं ती त्याच्या डोक्यातली कल्पना कागदावरती अंतरली, कागदावरची कल्पना जमिनीवरती अंतरली आणि म्हणले आज जमिनीवरती भराभरा रेल्वे धावतात. ही जी रेल्वे या ठिकाणी धावते, ही धावणारी रेल्वे, समजा तुम्ही एखाद्या पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला रोज पुणे ते मुंबई प्रवास करताय. तुम्हाला माहित आहे पुण्यावरून मुंबईला जाणारी जी लोकल आहे ती 3 नंबर प्लॅटफॉर्मला सकाळी 9 वाजता येते. तुम्ही बरोबर सकाळी 8:30 पावणे 9ला घरनं निघता, 10-5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी स्टेशनला येता, 9ची लोकल पकडून मुंबईला प्रवास करता. पण तरी सुद्धा सकाळ दुपार संध्याकाळ या 3ही वेळेला अनाउन्सिंग मात्र त्या ठिकाणी पुणे स्टेशनच्या रेल्वे प्लॅटफॉर्मला चालू आहे. कशा करता? बरं, एका भाषेमध्ये नाही, मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये, 3ही भाषेमध्ये महाराज त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला अनाउन्सिंग चालतं. कशा करता चालतं? जो नेहमीचा प्रवासी आहे त्याला कल्पना आहे मला 3 नंबर प्लॅटफॉर्मला 9 वाजता गाडी लागणार आहे, तो त्या ठिकाणी जातो, त्याचं अनाउन्सिंगकडे लक्ष सुद्धा नसतं. परंतु या महाराष्ट्रातून कोणीतरी एखादा नवीन प्रवासी त्या ठिकाणी त्या पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला येणार आहे आणि ते एकट्या नवीन प्रवाशाकरता दिवस रात्र या ठिकाणी मार्गदर्शन चालू आहे. महाराज लक्षात आलं का? आपण हे 48 वर्ष पुढचं येणारे 49वं वर्ष, 50वं वर्ष या ठिकाणी आपण साजरं करणार आहोत. हे कोणाकरता करायचं? अरे एखादा तरी सद्भागी मनुष्य ज्याच्या मनामध्ये संकल्पना येईल, ज्याच्या मनामध्ये असा विचार येईल की माझा या ठिकाणी उद्धार झाला पाहिजे, त्या एकट्याकरिता हा सप्ताह करायचा. महाराज एका सप्ताहामध्ये निदान कमीत कमी 1 जरी माळकरी झालं तरी आपल्या सप्ताहाचं फलित झालं. महाराज लक्षात आलं का तुम्हाला? हो, हा सप्ताह आपण इथून मागं करत आलो, इथून पुढेही आपल्याला करायचा आहे. हा साधू संतांचा निरोप हा समाजापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. पण पोहोचवत असताना या ठिकाणी समाजामध्ये साधू संतांना परिवर्तन केलं. आपल्याला सुद्धा समाजामध्ये परिवर्तन करायचंय. परिवर्तन हे विचारांचं करायचंय आपल्याला. एखादा मनुष्य वाम मार्गाला चाललेला आहे, वाईट मार्गाला चाललेला आहे, त्याला हाणून मारून मुसलमान करायची गरज नसते. काय करायचं? त्याच्याकडे जे अज्ञान आहे ते अज्ञान घालून त्याला फक्त ज्ञानावरती आरोप करायचा. महाराज हो, अज्ञानातला अ काढला तर खाली काय उरतं? अज्ञानातला अ काढला खाली काय उरतं? खाली ते ज्ञान उरतं. मनुष्याला सर्व सुखाला पात्र होण्याकरिता जर कशाची गरज असेल तर ती फक्त त्या ज्ञानाची गरज आहे. आणि आपल्याकडे आज अभाव कशाचा आहे?
आपल्याकडे अभाव कशाचा आहे? आपल्याकडे अभाव मात्र फक्त ज्ञानाचा आहे. विठाल विठाल ज्ञान 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 म्हणजे तरी काय? या जीवाला असं वाटतं मी म्हणजे देह आहे. हा सोम्या गोम्या जो आहे हा स्वतःला मी देह समजतो. पण माझे साधू संत सांगतात, जीवा अरे तू देह नाहीस, तू त्या परमात्म्याचे गुरला हो देह मी हे सरे. आपल्याला काय अज्ञान आहे? मी देह आहे हे नावाचा पहिला अज्ञान आहे तुमच्या माझ्या प्रत्येकाकडे महाराज. आपल्याला काय सारायचंय हे संतांचं प्रमाण महाराजांनी अतिशय तंतोतंत दिलं. देह मी हे सरे, मी देह कोणीतरी आहे, मी कोणीतरी सोम्या गोम्या आहे हे ज्या वेळेला तुमचं संपून जातं त्यावेळेला खाली काय उरतं? उरला उरे विठ्ठल. मी कोणीतरी एक परमात्म्याचं स्वरूप आहे, मी तो परमात्माची आहे. हा भाव तुमच्या माझ्या त्या ठिकाणी मध्ये उरत असतो. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने मगाशी जसं बोलून गेलो, आपल्याकडे ते ज्ञान कमी आहे. ते ज्ञानाची मात्र फक्त आपल्याला ओळख करून घ्यायची. महाराज चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, 14 वेळा काळाला माघारी लावलं, 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधावी नशी न वाढविला, नाही गुरुमंत्र नाही गुरु उपदेश, परमार्थाशी दोष लाविला. परमार्थाचं त्या ठिकाणी गुरुमंत्र नाही गुरु उपदेश नाही, भले 14 विद्या 64 कला सर्व त्या ठिकाणी अवगत होत्या. असं म्हणतात त्या काळामध्ये जेवढे जेवढे चांगदेव महाराजांनी समाधी लावल्यानंतर जेवढे जेवढे त्या ठिकाणी माणसं मरत होते एवढ्या सगळ्यांचा ढीक त्या ठिकाणी लावला जायचा. चांगदेव महाराजांनी त्या ठिकाणी समाधीने उतरलं, आपल्या दिव्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं, मुठा मड्यावर फळ आपापल्या घरी म्हणजे किती मडी उठून आपल्या घरी जायचे असं म्हणतात. आपण काय काय माणसं चांगदेवाला एकरी भाषेमध्ये बोलतो, पण चांगदेव महाराजांना एकरी भाषेमध्ये बोलू नये. का बोलू नये? कारण त्यांचं इतकं ज्ञान आपल्याकडे तर तिळभर सुद्धा त्या ठिकाणी नाही. सहज आम्ही म्हणतो तो चांगल्या असा होता, आम्ही सहज म्हणून जातो महाराज, पण आपली चूक आहे महाराज. लक्षात आलं का? संतांना साधूला एकरी भाषेमध्ये कधी बोलायचं नाही महाराज. हे खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडलेलं फार मोठं पातक आहे. या पातकाला क्षमा मात्र कधी नाही महाराज. आदरयुक्त त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने बोललं पाहिजे. वाल्या कोळ्याला सुद्धा तो वाल्या कोळी म्हणलं जातो. आपण सहज बोलून जातो तो वाल्या कोळी, पण तो वाल्या कोळी म्हणण्याकरता त्याच्याकडे इतकं पुण्य होतं, त्याचं नशीब इतकं बलवत्तर होतं की साधूची भेट त्यांना घडली. आपल्या आयुष्यामध्ये आजपर्यंत साधूची भेट घडली नाही. आणि आपण आणखीनही त्यांना एकरी भाषेमध्ये जर बोलत असेल, माझी विनंती आहे एकरी भाषेमध्ये साधूला कधी बोलू नये महाराज. चला, चांगदेव महाराजांनी त्या ठिकाणी 14 विद्या 64 कला त्या ठिकाणी अवगत होत्या, परंतु एक काहीतरी गोष्ट कमी होती महाराज. काय कमी होतं? हे अनादिकालाचं परब्रह्माचं तत्व ज्याला नाम असं म्हटलं जातं, ते नाम मात्र त्या ठिकाणी चांगदेव महाराजांकडे नव्हतं. माझ्या 14 वर्षाच्या मुक्ताईला चांगदेव महाराज शरण गेले, आणि चांगदेव महाराज शरण गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या नामाचा उपदेश घेतला आणि म्हटले, आता मात्र मी या ठिकाणी काळाच्या तडाख्यामध्ये सुटणार, काळाच्या तडाख्यामध्ये जाणार नाही. आता मी याच्यातून सुटलो. चांग देव म्हणे आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव महाराज म्हणतात, मी खऱ्या अर्थाने आज जन्माला आलो महाराज. आमचे सद्गुरू सांगायचे, ज्ञान आणि अज्ञानामध्ये जास्त लांबालेखा करायचं नाही. ज्ञान म्हणजे काय? अरे ज्ञान म्हणजे मुक्ताबाई आणि अज्ञान म्हणजे चांगदेव महाराज. माझ्या मुक्ताईनं असं काय तत्व दिलं? आपल्या इथं मुक्ताईचं मंदिर आहे, बरोबर? आपण भाग्यवान मंडळी आहात. माझ्या मुक्ताईनं असं चांगदेव महाराजांना असं काय तत्व दिलं जे त्यांच्याकडे नव्हतं? सर्व विद्या 14 विद्या 64 कला, सर्व 18 पुराण सर्व त्यांना मुखोद्गत होतं, सर्व ज्ञात होतं.
परंतु ते भगवंताचं नाम, ज्या नामानं या भवसागर तरुण जाता येतो, ते नाम मात्र त्या ठिकाणी चांगदेव महाराजांकडे नव्हतं महाराज. आणि त्याच्याकरिता त्यांना 1400 वर्ष त्या ठिकाणी जगावं लागलं महाराज. आज तुमचं माझं भाग्य आहे, आमच्या बाबांसारखी या ठिकाणी अनेक साधू मंडळी या ठिकाणी तुमच्या परिसरामध्ये आहेत. आमच्या आदरणीय गुरुवर्य गाडगे बाबांच्या रूपानं एक फार मोठा साधू महात्मा तुमच्या या ठिकाणी परिसरामध्ये आहे महाराज. फक्त साधूला ओळखा महाराज. साधू त्या ठिकाणी तुमच्या माझ्यासारखा राहतो, तुमच्या माझ्यासारखा बोलतो, पण तो कधी स्वतःचा बळी जाऊन मिळवत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये जी साधूची लक्षणं आहेत. साधू त्या ठिकाणी समाजामध्ये वेडा पिसा राहतो. समाजाला वाटतं यांना काय कळतं, पण खरं तर त्यांनाच कळत असतं महाराज. त्यांच्याकडे बसा, विचारा, आणि विचारल्यानंतर नाही तुमचं समाधान झालं तर मग बोला विठाला. कारण आमच्या संप्रदायाची रीत आहे, वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं, आपण काकड आरतीमध्ये सुद्धा बोलतो, विचारल्यानंतर हा मार्ग सांगितला जातो. उसता सांगेन बैसोनी एकांत. तुम्ही विचारा ना. इथं 48 वर्षामध्ये आलेल्या एखाद्या महात्म्याला विचारा ना, अरे बाबा तो देव आम्हाला कळून द्या, अरे त्या देवाची आमची भेट घडवून द्या, अरे त्या देवाचा आम्हाला साक्षात्कार घडवून द्या. विठाला साधूकडे ते तत्व आहे. साधू द्यायला उदार अंतकरणाने तयार सुद्धा आहे. पण महाराज जोपर्यंत शिष्याला तेवढी तळमळ लागत नाही, जोपर्यंत शिष्याला तेवढा आच लागत नाही, तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी साधू जरी शेजारी राहिला, एका शेजारी बसून जेवला, त्यांच्या शेजारी जरी तुम्ही त्या ठिकाणी प्रवास केला, त्यांच्या शेजारी जरी कायम राहिला असले तरी सुद्धा माऊली ज्ञानोबा सांगतात, साधकानं गुरुला त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला विचारलं पाहिजे. विचारल्यानंतर त्यांच्याकडे इतका मोठा साठा आहे ज्ञानाचा, ते ज्ञानाचा साठा तुमची झोळी कमी पडत महाराज. विचारल्यानंतर साधू बोलत असतो, विचारल्यानंतर साधू सांगत असतो महाराज. माऊली सांगतात, तान्याचे लागता झटे तव अधिकची पाना फुटे. तुमच्याकडं आपण शेतकरी मंडळी आहेत सगळेकडे, आपल्याकडं गाय आहे. धारा काढायच्या टायमाला वासरू सोडल्यानंतर वासरू जो ढुसणे देईन तू गाय पाना सोडित असते, बरोबर. अरे माऊली ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही गुरुपाशी बसा ना, गुरुंपाशी विचारा ना, गुरुंना एक एक प्रश्न विचारा ना. अरे विचारल्यानंतर मात्र त्या ठिकाणी तुमच्या शंकेचं समाधान केल्याशिवाय ते राहणार नाही. विठाला महाराज, आम्ही गुरुंपाशी बसल्यानंतर आम्हाला काय मिळेल? अरे जो जवळ असणारा परमात्मा आहे, जो सुखरूप असणारा परमात्मा माझ्या जवळ आहे, त्या परमात्म्याची माझा साधू मला ओळख करून देणार आहे महाराज. लक्षात आलं का? एखाद्या लहान लेकराला जरी विचारलं ना, बाळा अरे देव पंढरपूरला आहे, देव तुळजापूरला आहे, देव जेजुरीच्या मंदिरामध्ये आहे, देव आपल्या गावातल्या मंदिरामध्ये आहे, आपल्या घरातल्या देवाऱ्यात आहे, आपल्या हृदयात आहे. लहान बाळ काय सांगेल? आपल्या हृदयात आहे, बरोबर. आमच्या जनाबाईंनी सुद्धा सांगितलं, हृदये दोन प्रमाण महाराजांनी दिले. पहिलं प्रमाण माझ्या जनाबाई महाराजांचं आहे.
देव आहे देव आहे कुठे पाहे, अरे हृदय मंदिरे शोधोनी पाहे. देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी. तो देव आहे, पण तुम्ही हृदयामध्ये मात्र डोकवत नाहीत महाराज. आणि तो अशाच ठिकाणी लपतो जिथं मला कोणी शोधू शकत नाही. तुम्हाला त्याला शोधायचंय, त्याला शोधण्याकरिता माझ्या साधू संतांना विचारा. साधू संत सांगतात, अरे उघड्या डोळ्याने तो परमात्मा तुम्हाला हृदयात साठलेला परमात्मा दिसू शकत नाही. उघड्या डोळ्यानं त्याची सगुणातली मूर्ती तुम्हाला दिसेल, पण तो जनाबाई महाराजांना जो सांगायचा आहे, तो जर परमात्मा तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला ही बाहेरची नजर बंद करावी लागेल महाराज. डोळे झाकावे लागतील, एका जागी त्या ठिकाणी बसावं लागेल, ध्यान करावं लागेल. आणि ध्यान केल्यानंतर मग तो परमात्मा तुम्हाला आकळला जाईल महाराज. लक्षात आलं का? ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवा. माहिती तुकोबाराज सांगतात, अरे त्या परमात्म्याला आळवण्याची एक खरी रीत आहे. आम्हाला माहित नाही का, आम्ही उच्चारत नाही का, आमच्या मुखातून ही वाक्य जात नाही का, पण आम्ही करतो का? आम्ही करतो का ही गोष्ट? हा ज्याचा त्याने विचार करायचा महाराज. माझ्या तुकोबाराने सांगितलं, अरे एका ठिकाणी शांत बसा, तुमचं मन एकाग्र करा आणि मन एकाग्र करून त्या ठिकाणी डोळे झाकून तू त्यामध्ये आतमध्ये डोकवा. आत करा मात मग कृपा करील पंढरीनाथ. आतमध्ये डोकवा महाराज, आणि आतमध्ये डोकवल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो सुखरूप असणारा परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही म्हणताल आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतो ते काय? अरे उघड्या डोळ्यानं आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याची सगुणाची मूर्ती पाहतो, परंतु सर्व साधू संत सांगतात, अरे सगुण देव तर सगळ्यांना डोळ्याने दिसू शकतो, पण निर्गुण देव पाहण्याकरिता त्या ठिकाणी जीवनामध्ये समर्थ सद्गुरूंची गरज आहे महाराज. तुम्हाला आपल्याला आम्हाला निर्गुण देव पाहायचा आहे, ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, ज्याला आकार नाही, जो कशातही व्यापत नाही, असा असणारा परमात्मा, या गगनापेक्षा विशाल असणारा परमात्मा, तो आम्हाला या हृदयामध्ये साठवलेला पाहायचा आहे. मग तो जर पाहायचा असेल तर आम्हाला जीवनामध्ये समर्थ सद्गुरूंची गरज आहे महाराज. आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला समर्थ सद्गुरू येतील, समर्थ सद्गुरू आल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते अनादिकालाचं तत्व दिलं जाईल. त्याचं त्या ठिकाणी एका जागी बसून ध्यान करायचं, आणि ध्यान केल्यानंतर मग मात्र तो परमात्मा तुम्हाला अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण देव पाहायचं नाही, देव अनुभवायचा आहे. देव हा निर्गुण आहे, हा सुखरूप आहे, पण याचा मात्र अनुभव घ्यायचा. आमचे मृदुंगमण्यांना हाता वाजवा, हाता वाजवला, याच्यातून निघालेला स्वर तुम्हाला ऐकू आला का? दिसला? ऐकू आला महाराज. विण्याची तार छेडल्यानंतर त्यातून निघणारा ध्वनी ऐकू आला का? दिसला? ऐकू आला आपल्याला. एखाद्या फुलाचा सुवास घेतला, सुवास दिसला का? ऐकू आला? तो सुवास तुम्हाला अनुभवाला आला का? दिसला? तो अनुभवाला आला महाराज. हे निर्गुण तत्व आहे, हे अनुभवायचं आहे महाराज तुम्हाला आपल्याला. आणि तो परमात्मा तो सुद्धा अनुभवायचा आहे महाराज तुम्हाला आपल्याला. आणि तो अनुभव घेण्याकरिता गुरूंच्या शेजारी बसलं पाहिजे आपल्याला. लक्षात आलं का? कारण जीवनामध्ये तुमची माझी प्रत्येकाची धावपळ चालू आहे. कशा करता? तर सुखाकरता धावपळ चालू आहे महाराज. बरोबर? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. मनात्वाची रे पूर्व संचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. या जगामध्ये सर्वात सुखी असणारा असा कोण आहे? प्रश्न विचारला रामदास स्वामी. जगी सर्व सुखी असा कोण आहे? अरे विचारी मना तुझी शोधून पाहे. आपली धावपळ, तुमची माझी धावपळ चालू आहे. कशा करता? आपल्या जीवनामध्ये सुख मिळावं याच्या करता. पण माझा खरंच तुम्हाला प्रश्न आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख मिळालं का? नाही मिळालं महाराज. मिळालं, पण किती मिळालं? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संताची वचन. आम्हाला सुख मिळलं महाराज. किती मिळालं? तिळा एवढं सुख मिळालं. सुख पाहता जवा पाडे. आणि दुःख, हे पर्वत इतकं दुःख आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. मग खरं खरं सांगा, आजपर्यंत तुमचा माझा जन्म सुखामध्ये चाललाय का सुखाच्या आशेवर चाललाय? सर्व सुखाची आशा जन्म, सर्व सुखाची आशा जन्म,
सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. तुमचा माझा आजपर्यंत चालणारा जन्म सुखामध्ये चाललाय का सुखाच्या आशेवर चाललाय? बरं, सुखाच्या आशेवर चाललाय महाराज तुमचा माझा जन्म. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. आमचं आजचं सुख, आज काम केलं तर उद्या सुख मिळेल, उद्याचं परवा सुख मिळेल, परवाचं तेरवा सुख मिळेल, या आशेवरती आमचा जन्म चाललाय. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. आमच्या जीवनामध्ये एक क्षण सुद्धा आम्हाला असं वाटलं नाही की या जीवन मुक्त व्हावं, या जन्म मरणाच्या राटीतून बाद व्हावं, या दुःखमय असणारा संसार आम्हाला ओलंघून पलीकडे जाता यावं, असं एक क्षण तरी आम्हाला वाटलं का? नाही वाटलं महाराज. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिण पावला, माया विष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेणती कोणी. अरे आपलं हित कशामध्ये आहे आपल्यालाच माहित नाही महाराज. आणि जर आपल्याला माहित असतं तर मग एवढा उठाठेव करायची गरजच नसती पडली. जीवाचं स्वहित कशामध्ये आहे हे ज्या जीवाला माहित नाही हे फक्त साधूला माहित आहे महाराज. आपलं स्वहित कशामध्ये आहे? अरे नित्य नामस्मरणामध्ये या जीवाचं हित आहे. नित्य नामस्मरणामध्ये या जीवाचं स्वहित आहे महाराज. आणि त्या नित्य नामस्मरणानं आमच्या जीवनामध्ये तो परमात्मा सुखरूप असणारा परमात्मा आम्हाला प्राप्त होणार आहे महाराज. लक्षात आलं का? त्याच्याकडे सुख किती आहे? आमची आजपर्यंत धावपळ सुखाकरिता चालली आहे. आम्हाला आता सुख मिळवायचंय, पण सुख इज इक्वल टू देव, ही व्याख्या परमार्थाची. सुख इज इक्वल टू देव. सुख बरोबर देव. का? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा. माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप असणारा आणखी दुसरा कोणता देव आहे का? प्रश्न विचारलाय. म्हणजे सुख म्हणजे काय तर देव. आणि तो देव जर कुठं असेल तर तो तुमच्या जवळ आहे. सुख जर कुठं असेल तर ते सुख तुमच्या जवळ आहे. पण आमच्या जवळ असणारं सुख आम्हाला मात्र मिळत नाही. आम्ही मी देह नावाचं जे आवरण आहे, हे मी देह नावाचं त्या ठिकाणी अहंकार घेऊन आम्ही चाललोय. आणि याच्यामुळे आम्ही सुखाला त्या ठिकाणी पारखं झालोय महाराज. हे सगळं करतंय कोण? करतंय मी करतोय का रे बाबा? आमच्याकडे सायकल होती, टू व्हीलर आली, कोणी आणली? मी आणली. टू व्हीलरची फोर व्हीलर केली, कोणी केली? म्हणा मी केली. मी म्हणजे मी नाही एकटे, तुमची तुम्ही बी केली. चार चाकीचं त्या ठिकाणी कोटभर रुपयाची गाडी दारामध्ये उभी केली, कोणी केली? मी केली. एकरची 2 एकर केली, कोणी केली? मी केली. कुडाचं घर होतं, पत्र्याचं केलं, कोणी केलं? पत्र्याच्या घराचा बंगला केला, कोणी केला? अरे मी केला. इथं जिथं आपण मी म्हणतोय ना, इथं आपण सुखाला मात्र तेवढं दूर निघून जाते महाराज. विठाला आमचे सद्गुरू श्रीपाद बाबा फार एक सुंदर दृष्टांत सांगायचे. म्हणले पूर्वीच्या काळी आपल्या शेतामध्ये पिकणारा जो माल आहे ना, हा आपल्या शेतामध्ये पिकलेला माल जर बाजारात न्यायचा म्हणला, आपल्या इथं बाजार कुठला आहे? बेल्ह्यातच आहे, जवळच आहे. कोणत्या वाराचा आहे? सोमवारचा आहे. नाही, परवा दिवशी झाला. सोमवारच्या बाजाराला आपल्या शेतामध्ये पिकलेला माल आपल्याला बेल्ह्याला न्यायचा आहे. न्यायचा असताना पूर्वीचा काळ आठवा. त्या काळामध्ये काही साधनं नव्हती. त्या ठिकाणी बैलगाडीमध्ये त्या ठिकाणी तो माल भरला जायचा आणि बैलगाडीत माल भरून बेल्ल्याच्या दिशेने बैलगाडी पुढे निघायची. आपल्या घराच्या त्या अंगणातून बैलगाडी पुढे निघाल्याच्या नंतर आपल्या बैलगाडी सोबत घरचा एक प्राणी निघायचा. कोणता? कुत्रा. बरोबर. तो कुत्रा त्या बैलगाडीच्या पाठीमागे हळूहळू हळूहळू निघायचा. मालक बैलगाडी चुकून बाजाराला चालला, ते कुत्रा त्याच्या पाठीमागे चालू लागला महाराज. कुत्रा पाठीमागे चालता 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 बैलगाडी गावाच्या चौकामध्ये आली महाराज. चौकामध्ये आल्याच्या नंतर चौकातली कुत्री भुकायला साधी नसतात. चौकातल्या कुत्र्याने चारी बाजूने त्या कुत्र्याला घेरलं आणि चारी बाजूनी घेतल्यानंतर त्याच्यावरती भोभाव करायला सुरुवात केली. चौकातल्या कुत्र्यांनी भोभाव करायला सुरुवात केल्यानंतर ते बैलगाडीच्या मागे चालणारं कुत्रा आता कुठं चालू लागलं?
दोन बैलाच्या मध्ये बैलगाडी खाली दोन बैलाच्या मध्ये चालू लागलं आणि चालता 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 बैलगाडी बेल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचली आणि बेल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर न कळत कुत्र्याला भ्रम झाला. बैलगाडी कोण ओढतंय, बैलगाडी कोण ओढतंय, कुणाला भ्रम झाला तरी कळलं नाही. कुणाला? कुत्र्याला. विठाला विठाला कुत्र्याला भ्रम झाला. अरे बैलगाडी कोण ओढतंय, मी ओढतोय, हा भ्रम झाला. आपण असे अनेक जण भ्रमात आहेत. आता सुद्धा आपण अनेक जण भ्रमात आहे. हे करतोय, कोण करतोय, मी करतोय. अरे मी करता म्हणून चालणार नाही महाराज. खरी बैलगाडी ती बैल ओढते. तुमचा माझा देह आम्ही म्हणतोय मी चालवतो, पण तुमचा माझा देह तुम्ही चालवत नाही महाराज. त्या परमात्म्याची सत्ता आहे म्हणून तुझी तुझी सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. महाराज त्या परमात्म्याची सत्ता आहे म्हणून तुमचा माझा देह चाललाय. हो, आपल्या दारामध्ये कोट्यवधी रुपयाची गाडी उभी आहे, पण त्या गाडीच्या टायर मध्ये जर हवा नसेल तर गाडी चालेल का? नाही ना. कोट्यवधी रुपयाची गाडी तुमच्या दारामध्ये उभी आहे. तुम्हाला अभिमान आहे माझ्या दारामध्ये कोटभर रुपयाची गाडी उभी आहे, पण त्या गाडीचा चाका जर हवा नसेल तर गाडी चालेल का? बुवा, अरे तुझ्यातली हवा जर निघून गेली तर तुम्हाला चालता येईल का? नाही चालता यायचं. लगेच फोन जातो गावागावात. तासा 2 तासात पाहुणे गोळा होते. लगेच पाहुण्याला अंगणात आंघोळ घालायची की वड्यावणे यायचं. आपल्यातली हवा निघून गेली तर आपल्या सुद्धा चालवणारा कोणी नाहीये महाराज. आपला देह तो परमात्मा चालवतोय, पण त्याची मात्र आम्हाला ओळख नाही, त्याची मात्र आम्हाला आठवण नाहीये महाराज. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरिवी. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन करू नका. त्या परमात्म्याशिवाय तुमचा माझा देह कोणीही चालवत नाही महाराज. माणसाची देह चालवी अहंता. आपल्याला अहंता झालेली आहे, परंतु एक लक्षात घ्या, आपल्याला अज्ञानातून आता ज्ञानावरती यायचंय. आपला देह तो परमात्मा चालवतो, त्याची सत्ता आहे म्हणून तुम्ही आपण खाताय पिताय उठताय बसताय कीर्तनाला येताय घरी जाताय. त्याची सत्ता जर त्यानं काढून घेतली तर आपलं तुमचं माझं काही एक चालू शकत नाही महाराज. आणि एवढं असताना सुद्धा आम्हाला मात्र अजूनही त्या परमात्म्याची ओळख पटली नाही. आम्हाला अजूनही तो परमात्मा प्राप्त करावा अशी त्या ठिकाणी जिज्ञासा मनामध्ये निर्माण होत नाही महाराज. खऱ्या अर्थाने आम्ही पापी येत हे माझं म्हणणं नाही. माऊली ज्ञानोबाराच्या भाषेत सांगू, उपजोनी करंटा. आपण कोण आहेत? अरे करंटा म्हणलं तुम्हाला आपल्याला माऊली ज्ञानोबारांना. उपजोनी करंटा, नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. आपण करंटे ठरू कधी? जर या परमात्म्याला शोधण्याची वाट जर आम्हाला जर मिळाली नाही तर आम्ही करंटे हे माऊली ज्ञानोबारांचं म्हणणं आहे. विठाला मग आपल्याला कोणत्या पारड्यात बसायचं? भाग्यवंताच्या पारड्यात बसायचं का करंट्याच्या पारड्यात बसायचं? हे मात्र ज्याचं त्यांनी ठरवून घ्या महाराज. इथं काय आम्ही तुमची गणित सोडवायला आलेलो नाही, आम्ही आमचं गणित सोडवायला आलेलो आहे.
मला त्या ठिकाणी किती अहंकार झाला हा इथे येऊन घालवायचा याच्याकरता आम्ही इथपर्यंत आलो. माऊली जनोबरा म्हणतात नामासे विन्मुख तो नर पापिया हरिविण धावया न बरे कोणी. अरे ते नाम जर तुमच्याकडे नसेल त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी. सगळं खोल आहे महाराज, सगळं व्यर्थ आहे महाराज. आपण वाचन अनेक 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 शब्द या ठिकाणी दिवसभरामध्ये बोलतो, पण याच्यामधला हिताचा कोणता शब्द बोलतो का आपण? मी एखाद्या मित्रासंग माझी आई खुरपता एखाद्या मैत्रिणी संघ अनेक अनेक गप्पा मारते, अनेक शब्द बोलते, पण यातलं हिताचं किती शब्द असतात बरं? नाही महाराज. अनंत वाचाळ तया कैसा दयाळ पाग्यारे. आम्ही इतकं बोलतो. आमचे साधू संत म्हणतात हे तोंड जर खापराचं असतं तर कवाच फुटलं असतं. हे तोंड खापराचं असतं तर कवाच फुटलं असतं. एवढा आम्ही दिवसभरामध्ये बोलतो, पण याच्यामधला हिताचा एकही शब्द आम्ही बोलत नाही. माझा साधू एकच शब्द बोलला, पण समाजाच्या हिताकरता बोलला महाराज. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकवी. माझे साधू थोडंच बोलले, पण समाजाच्या हिताकरिता बोलले महाराज. या संसार दुःखमय असलेल्या संसारातून हा जीव त्या ठिकाणी पात्र आहे त्या सुखाला जाण्याकरिता, त्या देवाच्या भेटीकरता हा जीव पात्र आहे, त्या सुखाकरिता हा जीव पात्र आहे. पण माझे साधू संत सांगतात तुम्हाला त्या मार्गावरती चालावं लागेल. भले आमच्याकडे थोडंफार आज पुण्य कमी, आम्हाला साधूची भेट नाही झाली अजून, पण तुम्ही साधूच्या सहवासात येत चला, जेणेकरून तुमच्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी वाढ होत चालेल. आणि वाढ होता 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 एक दिवस अरे आपल्याही भाग्याचा उदय होईल. आणि भाग्याचा उदय झाल्यानंतर भाग्याचा उदय हे जोडी संत पाय. आमच्याही भाग्याचा एक दिवस उदय होईल आणि आम्हालाही एक दिवस साधू त्या ठिकाणी जीवनामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराज. पुण्य फळले भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. आज पिटले माझे पुढे बहुत जन्माची सावळे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आमचंही पुण्य त्या ठिकाणी फळाला यावं, आमच्याही पुण्याचं भाग्य उदय व्हावा असं जर कोणाला वाटत असेल ना महाराज, तर या विचारानंतर तुमच्या जीवाचं समाधान केल्याशिवाय इतर राहणार नाही. हा जो संसार तुम्ही आपण करतोय हा संसार सगळा दुःखमय दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही, एक क्षण सुद्धा सुखाचा विचार याच्यामध्ये नाहीये महाराज. आम्ही फार गमतीने एक दृष्टांत सांगत असतो. एकदा काय झालं, एक आरसा विकणारा मनुष्य, आपला कसा सोमवारचा बाजार आहे, असं सोमवारच्या बाजाराला आपल्या बेल्ल्यामध्ये आरसा विकायला आला. फार 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 पूर्वीचा काळ. आरसा विकायला आल्याच्या नंतर ती नवीनच गोष्ट होती सगळ्यांकरता. आरसा त्या ठिकाणी कोणी सुद्धा पाहिलेला नव्हता. त्या ठिकाणी बाजार भरल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांनी आपापली दुकानं मांडल्यानंतर त्या आरसावाला सुद्धा आला. त्यांनी छोटा मोठा भरपूर असे आरसे आणले होते महाराज. सगळे आरसे त्या ठिकाणी विकायला मांडले आणि विकायला आरसे मांडल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता बाजारात लोक यायला सुरुवात झाली. थोडी लोक गिरायक आली, काही भवानी झाली, काही गिरायकाची वाट बघू लागली. असं करता दिवस त्या ठिकाणी मावळतीला गेला. मावळतीला चालला असताना सगळे लोक यायचे, सगळ्यांचं त्या ठिकाणी भवानी झाली, पण आरशावाल्याचा अजून रुपया सुद्धा इन्कम नाही झाला. का? अरे तो आरसा कोणाला माहितच नव्हता. प्रत्येक जण यायचा, ती वस्तू उचलायचा, वस्तू उचलल्यानंतर प्रश्न विचारायचा याला काय म्हणतात, ते म्हणायचे याला आरसा म्हणतात. आरसा म्हणजे काय? अरे आरसा म्हणजे आईना. आईना म्हणजे काय? आईना म्हणजे दर्पण. काही कळलं नाही, त्यांनी ठेवला, खाली निघाला. पुढे मागून दुसरा आला, त्याने ती वस्तू उचलली. कोणती? आरसा. बोलत चला, कोणती वस्तू उचलली? आरसा. याला काय म्हणतात? तुम्हाला आरसा. आरसा म्हणजे काय? आईना म्हणजे काय? दर्पण. नाही कळलं, ठेवलं, खाली निघाला. पुढे दिवस मावळतीला गेला. सगळ्यांनी आपापली गठोडी बांधायला सुरुवात केली. सगळ्यांचा माल संपला. याची अजून भवानी सुद्धा झाली नाही. कोणाची? आरशावाल्याची. वा, आरशावाल्याची भवानी सुद्धा झाली नाही. त्या ठिकाणी आपल्या गावचा बाजार कसा झाला हे बघाय करता गावचा पाटील हा बाजारात हिंडू लागला. आता गावचा पाटील बाजार हिंडता कोणासमोर आला? आरशावाल्याच्या समोर आला. आता अख्ख्या गावालाच ती वस्तू माहित नाही, तर पाटील सुद्धा अज्ञानी. आता यानं आपल्या त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी ती सगळं दुकान गोंधळायला सुरुवात केली. रुपयात भावानी नाही झाली. अख्खा दिवस माझा वायाला गेला. आमचं ते मनामध्ये बोलत त्यांनी ती दुकान गोंधळायला सुरुवात केली. आणि दुकान गोंधळता पाटलाची स्वारी त्याच्या समोर आली.
आणि पाटलाने ती वस्तू उचलली. कोणती? आरसा. ती वस्तू उचलल्यानंतर आता प्रत्येकासारखा याने प्रश्न विचारलेला, काय म्हणतात? ते म्हणला नाही. ते पाटलाने प्रश्न विचारला, अरे काय अरे हे? त्याला इतका राग आलता दिवसभरामध्ये, सगळ्यांना तोंड वाजून वाजून जमला होता. पाटलाने प्रश्न विचारला, काय रे बाबा हे? त्यानं मागं वर खाली न बघता ते बोलला, अरे हा तुझा बाप आहे म्हणला. कुणाला म्हणला? पाटलाला म्हणला. काय आहे? हा तुझा बाप आहे. पाटील बी थोडं आडमुठं होतं. त्याला वाटलं अरे याच्यात आपल्यासारखं कोणतरी दिसतंय, आपला बाप असायला हरकत नाही. पाटलानं विचारलं, अरे केवढ्याला ही वस्तू? दिवसभरामध्ये एकानेही विचारलं नाही याची किंमत. पण पाटलाने विचारली, त्याला जरा समाधान वाटलं. त्यांनी पाटलाकडे वर पाहिलं, जरा चांगल्या पोशाखातला माणूस दिसला. चांगल्या पोशाखातला माणूस दिसल्यावर त्यानं सांगितलं, आता त्याला दिवसभराची लेवल लावायची होती. व्यावसायिकाचं एक गणित असतं, दिवसभराची त्याला काय लावायची असती? लेवल लावायची असती. होता 50 रुपयाचा आरसा, त्यांनी सांगितलं 500 रुपये. 500 रुपयाचा आरसा. पाटलानं 500 रुपये घेतले, ती वस्तू घेतली. कोणती? आरसा. आपल्या घरी निघून गेला. घरी निघून गेल्याच्या नंतर बरोबर वाड्यामध्ये मध्य भागावरती ती वस्तू लावली, आरसा. ती वस्तू लावल्याच्या नंतर सकाळच्या पारी पाटील पहाटच उठला, जाऊन येऊन त्याच्यामध्ये डोकवायचं, हिंडून फिरून यायचं त्याच्यामध्ये डोकवायचा. पाटलाला असं वाटलं, हिंडून फिरून का ना, पण आपण बघितलं आपला बाप जागेवरती आहे. कुठं जायचं तिकडे जाते, पण आपण बघितल्यावरती हिंडून फिरून का ना, पण कुठून बी येते, पण आपण पाहिल्यावरती आपला बाप आपल्याला दिसतोय. पाटील हिंडून फिरून यायचं आणि त्याच्यात डोकवायचं, हिंडून फिरून यायचं आणि त्याच्यात डोकवायचं. सकाळी 7 वाजता घर सोडणारा पाटील दुपारच्या 12 वाजल्या तरी सुद्धा हिंडून फिरून यायचं आणि त्याच्यात डोकवायचा. कशात? आरशात. पाटलीनबाई किचन मधून सगळं पाहत होती. आता पहिल्या बायाची ताकद नव्हती मालका पुढे बोलायची. कधीच्या? पहिल्या काळातल्या बाया मालका पुढे बोलत नव्हत्या. मालका पुढे बोलायला घाबरायचा महाराज. पाटील 12 वाजल्या तरी घरीच होता. 12 साडेबाराला पाटील घरातून त्या ठिकाणी गावामध्ये निघून गेला. आता गावामध्ये पाटील निघून गेल्यानंतर त्या वस्तूच्या समोर आली. कोण? पाटलीनबाई. आता खरं खरं सांगा, पाटलीनबाईला त्या आरशामध्ये कोण दिसली असेल? पाटलीनबाई. तुमचं काय म्हणणं आहे? आई? सासू? कोण म्हणलं? तिला त्याच्यामध्ये तिची आई नाही दिसली, तिची सासू नाही दिसली, तिला दिसली तिची सवत. झाला का आता गोंधळ? आता कोणत्या बाईला वाटेल आपला सुखाचा संसार दुःखामध्ये घालावा? तिला जी राग आला पकवान म्हणतात, जी राग आला तिने ती वस्तू उचलली तशी, एवढ्या हळू फुटून उचलली तशी वस्तू आपटून टाकल्यानंतर ती वस्तू फुटली. कोणती? आरसा. सांगा, पाटलाचा कोण मिळाला? पाटलीनबाईची कोण मिळली? पाटलाला सुख झालं का दुःख झालं? पाटलाला. आणि पाटलीनबाईला दुःख शांत माझा संपून गेला. हा संसार असाच आहे. एकाला सुख वाटत, एकाला दुःख वाटते, एकाला दुःख वाटलं तर एकाला त्याच्यामध्ये सुख वाटते महाराज. परंतु याच्यामध्ये एकमेकाच्या सापेक्ष आहे. ह्याला गडीवर सुख झालं पाटलाला, पण पाटलीनबाईने दुःखाला सामोरं जावं लागलं. पाटलीनबाईला गडीवर सुख झालं तर पाटलीनबाईने त्या ठिकाणी दुःख झालं तर तिला सुखाला सामोरं जावं लागलं महाराज. हे तुमचं माझं सुख दुःखाचा वेळ असाच चालू आहे या संसारामध्ये. या संसारामध्ये आपल्याला सुख मिळणारच नाही. मग या संसारामध्ये जर आपल्याला सुख मिळवायचं असेल तर त्या परमात्म्या, त्या देवाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही महाराज. म्हणून माऊली ज्ञानोबाराने सांगायचंय, तुम्ही त्या देवाच्या दारामध्ये एक क्षण जरी उभे राहिले ना तरी सुद्धा तुम्ही त्या सुखाला पात्र होऊ शकता. अभंगाच्या प्रथम देवाचे द्वारे देवाचे द्वारे
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माऊली ज्ञानोबा म्हणतात, जीवा अरे तुला जर सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर तू काय कर, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. माऊली ज्ञानोबा म्हणतात, देवाच्या दारामध्ये एक क्षण जरी उभे राहिले तरी तिने मुक्तेचारी साधिल्या. पण माझा बसलेल्या सगळ्या पाहुण्यांना प्रश्न असा आहे, आम्ही देवाच्या दारामध्ये उभं राहतो का देवळाच्या? हा म्हणजे हरिपाठ नावाच्या ग्रंथाच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्याच शब्दात आमचा परमार्थ. माऊली ज्ञानोबारांचं म्हणणं आहे, देवाची ये द्वारी. आम्ही उभं राहतो कुठं? देवळाच्या दारात का देवाच्या दारात? आम्ही देवळाच्या दारात उभं राहतो महाराज. मग देवाचं दार कोणतं आहे? तेच माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये पहिल्या ओळीमध्ये सांगतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा. माऊली म्हणतात, अरे ते देवाचं दार आता सांगतो ऐका. ओम नमोजी आद्या, मी त्याला नमन करतो. कशाला? वेद प्रतिपाद्या, ज्याला वेदांनी सुद्धा ज्याचं प्रतिपादन केलं. असं जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद नावाची जी वस्तू तुमच्या माझ्याकडे आहे महाराज, याला माऊली ज्ञानोबा नमन करतात. आणि हे खरं देवाचं दार आहे. स्वसंवेद्य वस्तू म्हणजे काय? माऊली तुमच्या पायावरती मस्तक ठेवून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमचं वय साधारण किती आता? 64 बरोबर. 64 वय वर्ष आहे बाबांचं माझ्या. बाबा 64 वर्ष झालं तुम्ही जन्माला आल्यापासून आज 64 वर्ष श्वासोश्वास घेताय बरोबर. खंडित आहे का अखंड? कसं आहे पाहुणे, आपण आजपर्यंत श्वासोश्वास घेतोय, हा खंड आहे का अखंड आहे? अखंड आहे बरोबर आई. अखंड चालू आहे. तुम्ही झोपेमध्ये असले तरी श्वास चालू आहे. तुम्ही जागृतीमध्ये गाढ झोपेमध्ये सुद्धा श्वास चालू आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, अरे अखंड चालू असणाऱ्या या स्वसंवेद्य वस्तूवरती तुम्ही लक्ष ठेवा. या नामदेवाची एक द्वारी तेथेही मना जपणे उलट प्राणाचा तिथेही मनाचा निर्धार होसे. अरे ते चालू असणाऱ्या श्वासावरती त्या देवाचं नामस्मरण करायचं आपल्याला. या नामदेवाची ये द्वारी. लक्षात आलं का? माऊली ज्ञानोबारांना जे सांगायचं आहे, आम्ही देवळाच्या दारात उभे राहिलो, आमची चूक झाली माऊली, आम्हाला आता क्षमा करा, आम्हाला खरा मार्ग सांगा. माऊली ज्ञानोबा सांगतात, माझे अनुसंधानी देख संकल्प जाळणे निषेक मध्याजी चोख याची नाव. अरे माझ्या नामस्मरणावरती ज्यानं अनुसंधान ठेवलं तो माझ्या प्राप्तीचं चोख भजन करतोय. माऊली ज्ञानोबारांचं म्हणणं आहे महाराज. श्वासाच्या गतीवरती आपल्याला त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचंय. हा चालू असणारा श्वास हा अखंड आहे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये अखंड हरिनाम सप्ताह करायचा आहे आपल्याला बरोबर. हा अखंड हरिनाम सप्ताह या शरीरामध्ये आपल्या या जीवनामध्ये करून घ्यायचा आहे महाराज. हा सप्ताह काला झाल्यानंतर विना इकडं टाळ तिकडं पकवास तिकडं आपण सगळं जिंकून तिकडं. काला झाल्यानंतर परत पुढल्याच वर्षी तुमच्या माझ्या गाठी भेटी आहे. पण साधू संतांनी अखंड हरिनाम सप्ताह कशाला म्हटलं? अरे श्वासावरती भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचंय, चिंतन करायचंय. ज्याचे श्वासोश्वासाचा परिचार नाथबाबा सांगतात, निमिषो निमिषाचा व्यापार माझे मी सुखे साचार तिथेची घर बांधिले.
ज्यानं त्या श्वासाच्या गतीवरती माझं भजन केलं, भगवंत सांगतात मी तेथेची घर बांधली, मी त्याच्या ठिकाणी राहतो. कोणाच्या? अरे जो प्रत्येक श्वासाला माझं भजन करतो त्याच्या ठिकाणी मी राहतो. हे भगवंत सांगतात, तयापाशी पांडवा मी हरपला निवसा, जेथ नाम घोषु बरवा करीती माझा, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा राहिली. अरे त्या श्वासाच्या गतीवरती येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाच्या गतीवरती आम्हाला त्या परमात्म्याचं चिंतन करायचंय. आणि त्या श्वासाच्या गतीवरती आम्ही चिंतन केल्यानंतर मग माऊली बरं सांगतात, तेने मुक्तीचा ज्यानं माऊलींना जसं सांगायचं आहे त्या पद्धतीने ज्यानं नामस्मरण केलं त्याला माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तेणे मुक्तीचारी साधियल्या. अरे एक क्षण या 18 प्रहरा माझा रिमोट के निमिष भरी देत जाय असे माऊली म्हणतात. 24 तासाचा दिवस आहे, 8 तास विश्रांती घ्या, 8 तास काम करा, राहिलेले 8 तासापैकी 4 तास मनोरंजन करा, 2 तास तुम्हाला पाहिजे ते काम करा, पण राहिलेल्या 2 तासात तरी कीर्तनाला येत जा. आणि एवढे 2 तासही नसतील मिळत, मोठके निमिषभरी जय असे. एक क्षण जरी तुम्ही त्या परमात्म्याची भक्ती केली, परमात्म्याचं चिंतन केलं, त्या अनुसंधानावरती राहिला, तर त्या ठिकाणी माऊली सांगतात, स्वरूपता, सलोकता, सायुज्यता आणि समीपता या 4ही मुक्ती त्या साधकाला त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. महाराज आमचे बाबा फार एक सुंदर दृष्टांत सांगायचे. म्हणले एक बहिर ससन नावाचा पक्षी आहे. तो बहिर ससन नावाचा पक्षी काय करतो, आकाशामध्ये असं उंच उडतो, एका जागी स्थिर होतो, नदीच्या तळ्याच्या समुद्राच्या वरती असं एका जागी स्थिर होतो. स्थिर झाल्यानंतर पाण्यामध्ये कोणता मासा झोपलेला आहे, कोणता मासा जागा आहे, हे तो बहिर ससन नावाचा पक्षी आभाळातून पाहतो. आभाळातून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सूर मारतो, बरोबर झोपलेला मासा आपल्या चोचीमध्ये पकडतो, काठावरती येतो, खाऊन गट्टन करतो. त्याला त्या ठिकाणी संधान, निंदान, स्नान आणि भोजन या 4ही क्रिया प्राप्त होतात. संधान म्हणजे त्या ठिकाणी आभाळामध्ये स्थिर झाला, निंदान म्हणजे त्याने त्या ठिकाणी लक्ष लावलं झोपलेल्या मासेवरती, उडी मारली पाण्यामध्ये, स्नानही झालं, काठ्यावरती येऊन तो मासा गट्टम केला म्हणजे त्याचं निंदनही झालं, त्याचं भोजनही झालं. महाराज हे सगळं एका कावळ्यानं पाहिलं. म्हणजे कबीर महाराज सांगतात, हे सगळं एका कावळ्यानं पाहिलं
कावळ्याला असं वाटलं आपण खडीत गू खातोय त्यापेक्षा हे बरं आहे. आभाळामध्ये जायचं, असं एका जागी थांबायचं, पाण्यात उडी मारायची, एखादा मासा घ्यायचा, खाऊन गट्टम करायचं. हे कुणालाच वाटलं? आमच्यासारख्या कावळ्याला. माझ्यासारख्या एका कावळ्याला वाटलं अरे हे सोपं आहे. युट्यूबला घ्यायचं, 4-2 टिप्पणी करायच्या, कंबर बांधायची, सोपं आहे. सोपं नाही महाराज. याची गत काय होती कबीर महाराज सांगतात. त्या कावळ्याने काय केलं? आभाळामध्ये गेला, एका जागी स्थिर व्हायचा प्रयत्न केला, पण कावळा हा चंचल प्राणी, त्याला स्थिर होता आलं नाही. काही नाही जमलं, त्यानं पाण्यामध्ये उडी मारली तर ती नेमकी खडकाव पडलं. तर त्याची चोच त्या खडकाव आपटली, वर निघाली तर शेवाळात मुंडकं गुतलं. शेवाळात मुंडकं गुतल्यावरती काव करून उपयोग नाही. कबीर महाराजांनी एक फार सुंदर दोहा दिला. जानत नाही बुझत नाही, देखत काम करते हो, शेवाल में जब मुंडी अडकी तो काय काव करते. त्याला जाणून नाही घेतलं काय केलं बहिर ससाण्यानं. त्याने विचार नाही घेतला का बहिर ससाण्याचं तुम्ही कसं त्या ठिकाणी साध्य केलं. अरे माझ्या बाळावर मला साध्य करता येईल असं त्याला वाटलं. पण शेवाळ में जब मुंडी अडकी तो काय काव करते हो. शेवाळामध्ये मुंडकं अडकलं, त्याला मरावं लागलं महाराज. ही तुमची माझी गत होईल महाराज. लक्षात आलं का? म्हणून तुम करते इसलिए हम करते, लेकिन जरा जरा फेर पडते. विठाला आमचा परमात्मा असाच आहे. त्याने केलं म्हणून मला करायचंय, मला केलं म्हणून तू कर. अरे पण साध्य काय करायचंय? अरे जे साध्य करायचंय ते मात्र आमचं बाजूला राहिलंय महाराज. लक्षात आलं का? मग माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्यानं अनुसंधान लावलं, जो साधनेला बसला, ज्याने एक क्षण त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं, त्याला या 4ही मुक्त्या त्या ठिकाणी मिळाल्या महाराज. आणि तो साधक इतक्या कमी वेळामध्ये त्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाऊन मिळाला. माऊली ज्ञानोबा म्हणतात, हरिमुखे म्हणा. पहिलं त्याने या मुखानं त्या भगवंताचं नाम घेतलं, परंतु दुसरं नाम उच्चारता क्षणी हरी मुखे म्हणा. कबीर महाराज सांगतात, मीही ध्यानाला बसल्यानंतर माझी अशी अवस्था झाली, म्हणले मुह हलेना, कंठ हलेना, जीवा स्मरेना राम. राम हमारा जप करे, हम बैठे आराम. कबीर महाराज सांगतात, असं साधन तुम्ही करा. राम हमारा जप करे, हम बैठे आराम. कबीर महाराज सांगतात, आम्ही असं चिंतन केलं, आमचं तोंडही हल्लं नाही, कंठ हल्ला नाही, जिभेनंही आम्ही त्याचं भजन केलं नाही. आता तो त्याचं भजन आमच्याकडनं करून घेतो. इतक्या कमी वेळामध्ये आपल्याला हरिमुख व्हायचं महाराज. लक्षात आलं? पहिलं हरिमुखे या मुखानं म्हणायचं, आणि दुसरं हरिमुखे परमात्म्याच्या मुखानं म्हणायचं. माऊली ज्ञानोबा सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, चाली एकत्र म्हणणं एवढं सोपं नाही महाराज. एक चाल नीट म्हणता येत नाही आपल्याला. असं माऊली ज्ञानोबा सांगतात, पहिलं हरिमुखी या मुखानं म्हणायचं, परंतु इतका वेग करायचा त्या परमात्म्याची भेटी करता. दुसरं हरिमुखी त्या भगवंताच्या मुखानं म्हणायचं आम्हाला. हरिमुखे म्हणा, हरी मुखे म्हणा.
आणि ज्या वेळेला असं साधकाला प्राप्त होईल त्यावेळेला मग पुण्याची गणना. आता मात्र आमच्या पुण्याची गणना मात्र आम्हाला या ठिकाणी करता येणार नाही महाराज. परमार्थामध्ये येण्याकरिता पुण्यच लागतंय. परमार्थामध्ये पापाचं काम नाही, परमार्थामध्ये येण्याकरता पुण्यच लागते. ते पुण्य फळाला यावं लागतं महाराज. माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्यानं अशा पद्धतीने नामस्मरण केलं, ज्याला ते अष्टसात्विक भाव जागृत झाले, ज्याच्या जीवनामध्ये गुरु आले त्यालाच ह्या गोष्टी घडू शकतात. ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाहीत त्याला ह्या गोष्टी कळू शकत नाहीत महाराज. किती ऐकिव असलं, किती पाठांतर असलं तरी सुद्धा जोपर्यंत सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये येत नाही. आमचे श्रीपाद बाबा फार एक सुंदर दृष्टांत सांगतात. म्हणजे एका गल्लीमध्ये त्या आईची मुलगी बाळकपणा करता त्या ठिकाणी दिवस तिथे भरत आले. ती बाळकपणा करता माहेरी आलेली आणि माहेरी आल्याच्या नंतर आता दिवस भरले त्यामुळे तिला रात्रीचा कळा येऊ लागला. तिचं पोट दुखू लागलं. ती रात्रभर ओरडत होती. रात्रभर ओरडत असल्यामुळे शेजारच्या बाईला झोप येईना. सकाळच्या पारी दिवस उगावता वरती हिच्या दारामध्ये का ग म्हणले, तुझी पोरगी तर रातभर निवळती, काय झालं तिला असं. अहो आत्या तिचे दिवस भरले त्यामुळे तिला. ती म्हणली मी सुद्धा शिळ्या बेसन भाकर खाते पण मा नाही का पडत तुझ्या पोरीला काय झालं म्हणली एवढं इवळायला. ती म्हणली अहो आत्या तिचे दिवस भरले, ती आता बाळंत होणार आहे म्हणून ती कळायचं म्हणून तिचं पोट दुखतंय. आता हिचं लग्नच नव्हतं झालं, ही म्हणते शिळ्या भाकरी शिळ्या चपात्या खाऊन माझं गाव पोट नाही दुखलं. हिचं शिळ्या भाकरीचं पोट दुखणं वेगळं, हे पोट दुखणं जसं वेगळं आहे तसं परमार्थाचं आव्हान सगळ्या गोष्टी सांगणं हे अशा पद्धतीचं आहे महाराज. लक्षात आलं का. समर्थ सद्गुरूंच्या कृपा छत्र छायाखाली जो साधक वाढला अरे तो काळालाही माघारी लावू शकतो. तो काळालाही माघारी लावू शकतो. अनेक अनुभव तुम्ही आपण या ठिकाणी अनुभवले असतील. अनेक आघात तुमच्या आमच्यावरती आले, परंतु जिथं 100 यायचे तिथं 10% आले. का हा देहाचा भोग आहे, हा आम्हाला भोगावाच लागणार होता, परंतु आमच्या समर्थ सद्गुरूंची कृपा आमच्यावरती आहे. याच्यामुळे जिथं 100% भोगायची तिथं 10% आम्हाला भोगायला आलं महाराज. आपल्याही जीवनामध्ये अशी समर्थ सद्गुरूंची कृपा तुमच्या माझ्याही जीवनामध्ये या ठिकाणी यायला पाहिजे महाराज. सद्गुरू 4 पद्धतीने कृपा करत असतात साधकावरती. पहिली दृष्टिकृपा. कृपा कटाक्षी आपुल्या पदे बैसविले, बाप रखमादेवर विठ्ठले, भक्ता विधली अभयदान. माऊली सांगतात माझ्या निवृत्ती दादानं माझ्यावरती पहिली कृपा केली. कोणती. आणि दृष्टिकृपा माझ्यावरती केली. कासवीचे पिलो वाढे कृपा दृष्टी, तुझासाठी नाही अंगसंग. तसं साधूच्या कृपा दृष्टीने या साधकाचं या ठिकाणी वाढ होत असते महाराज. जसं उदाहरण सांगितलं शास्त्रामध्ये, कासवीन असते ना, कासवीन ती सस्तन प्राणी आहे पण तिला दूध येत नाही. कासविनीला दूध येत नाही. ती जन्माला आलेल्या पिलांच्या डोळ्यात डोळे घालून जेव्हा पोटभर पाहते त्यावेळेला त्या पिलांचं पोट भरून जातं महाराज. कासवीन तिच्या पिलांकडे ज्या वेळेला नजरेत भिडवते आणि पोटभर तिच्याकडे पाहते तेव्हा त्या लेकरांचं पोट भरत असतं. कासवीचे पिले माय, कासवीचे पिले माय, कासवीचे पिले माय, कासवीचे पिले माय. कासवीचे पिले माय. त्या पद्धतीनं सद्गुरूंची कृपा तुमच्या माझ्यावरती व्हावी महाराज. कृपा कटाक्षाने हाळलेली आपुल्या पदी बैसविले. आम्हालाही कृपेने त्या ठिकाणी साधून पाहावं. साधू ही पहिली कृपा दृष्टिकृपा नावाची एक कृपा करत असतो. दुसरी कृपा साधू साधकावरती करतो ती हस्तकृपा. हात ठेविला मस्तकी प्रसाद देवनी ठेवे सुखी, किंवा लावणीया हात माथा सांगितले चिंता न करावी. दुसरी कृपा साधू करत असतो हस्तकृपा. तिसरी कृपा साधू करत असतो ती शब्द कृपा.
कानी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापके भरला तुझी हरी. तेव्हा माऊली ज्ञानोबा सांगतात माझ्या सद्गुरु निवृत्ती दादानं माझ्यावरती शब्द कृपा केली. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माता हात ठेविला पुढे विजेची वाहिली. निवृत्ती दादानं काय केलं? आपण शेतकरी आहोत, चाड्यावर पेरायच्या टायमाला चाड्यावरती मूठ धरता. मूठ झाकून असते का उघडी असती? कशी असती? झाकून असती. मुठीतून तुम्ही जे दाणं सोडता ते दाणं झाकून सोडता का उघडे सोडता? झाकून सोडता. ते दाणं खाली मातीमध्ये पडले, मातीमध्ये झाकून टाकता का उघडेच ठेवता? झाकून टाकता. जे झाकलंय ते उगवतं, उघड्यावर पडलेलं उगवत नाही. ज्यानं डोळे झाकले त्याचाच त्या ठिकाणी तो परमात्मा प्राप्त झाला महाराज. ज्यानं ते झाकलं बी. बरं आम्ही म्हणू महाराज आम्ही ते बी झाकलं, पण तुम्ही बी झाकल्यानंतर त्याचं नाक वरच आले का खाली गेले का तिरकं गेले बघत बसता का उचकटून? भिमुख प्यारा, गहू प्यारा, ज्वारी प्यारा, बाजरी प्यारा, तांदूळ प्यारा, साळ प्यारा, ते पेरत असताना झाकून टाकलंय. आणि झाकून टाकल्यानंतर मातीमध्ये पडलं. ते मातीत पडलेलं त्याचा अंकुर वर आला का वाकडा गेला का तिरका गेला का खाली गेला उचकटून पाहतो का? नाही पाहत महाराज. पण उगवताना कसं उगवतं? सरळ उगवतं महाराज. तसं तुमचं कर्म कसलंही असू द्या, साधकानं कसंही नामस्मरण करू द्या, ते फळाला आल्याशिवाय राहत नाही महाराज. लक्षात आलं का? मग अशी प्रमाण दिलं महाराजांनी. आजोपा जपणे उलट प्राणाचा तेही मनाचा. जसं आमचे सद्गुरू सांगायचे म्हणजे एक उदबत्ती आपण जर अंधारामध्ये लावली ना, एक लाल बिंदू दिसतो बरोबर पाहुणे. कीर्तन संपत आला आता. एक उदबत्ती आपण अंधारामध्ये लावली तर एक लाल बिंदू दिसतो. पण माझ्यासारखा एखादा येडा आला ती उदबत्ती अशी गरगर 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 फिरवायला लागले, काय दिसल तुम्हाला? एक चक्र दिसल महाराज. त्या न्यायाला माऊली ज्ञानोबाने सांगायचंय अरे जे गुरूंकडे मिळणारे तत्व आहे त्या तत्वाचा अशा पद्धतीने आजपा जप करा. उलट भाऊ द्या सुलट भाऊ द्या कसंही भाऊ द्या, आजपा जपणे उलट प्राणाचा पण तिथेही मनाचा निर्धार वाचे. असं नामस्मरण तुम्ही करा जेणेकरून तुमच्या पुण्याची गणना या ठिकाणी कोणालाच करता येणार नाही महाराज. आणि आपल्याला त्या राशीमध्ये जाऊन बसायचे. तिसरी कृपा साधू करतो शब्द कृपा, आणि चौथी कृपा साधू करत असतो ती संकल्प कृपा. तो म्हणे ते राही महाबोधू. माऊली ज्ञानोबा म्हणतात साधूनं जर एखाद्या त्या बोधाला सांगितलं एखाद्या शिष्यापाशी नांदायचं तर त्या बोधाला सुद्धा त्या ठिकाणी तो जयाकडे वासुपाही. माऊली सांगतात तो जयाकडे वासुपाही तेऊ ते आनंदाची सृष्टी होई. तो म्हणे ते राही महाबोधू. साधू ज्या ठिकाणी पाहतो त्या ठिकाणी आनंदाची सृष्टी त्या ठिकाणी तयार होत असते महाराज. आणि चौथी कृपा ही संकल्प कृपा साधू करीत असतो. या चारही कृपांपैकी कोणतीही एक कृपा तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे महाराज. तुम्ही आपणही सुखाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा सुखाला प्राप्त होण्याचा जो मार्ग आहे माऊली ज्ञानोबा सांगतात तुम्हाला हा मार्ग संसार करता 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 करून घ्यायचा महाराज. हा प्रपंच करता करता करायसारखा मार्ग आहे. प्रपंच करताना तुमचा श्वास चालतो का बंद राहतो? काम करताय तुम्ही श्वास चालू आहे. आई तुम्ही स्वयंपाक करताय श्वास चालू आहे. खुरपाई गेला श्वास चालू आहे. चालू असणाऱ्या श्वासावरती फक्त चिंतन करीत राहायचे. हा असा सोपा मार्ग आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून. इतकं सोपं आहे. साधू संतांनी सोपं केलं ना आमच्यासारख्या महाराजांनी सगळं अवघड करून ठेवले. विठाला महाराज माऊली ज्ञानोबाने सांगायचं आहे तुम्ही संसार करता 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 हा मार्ग करण्यासारखा आहे. असोणी संसारी जीवे वेगो करे वेदशास्त्र उभारी बाहो सदा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वांनी हे सांगून ठेवलंय परमात्म्याचं नामस्मरण अशा पद्धतीनं करा. एवढं सांगायचं. ह्याच्याकरता 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तयार झाले. 8 दिवसात सप्ते एवढे झाले. काय संतांचा निरोप? अरे जीवा एका जागी शांत बस डोळे झाक देवाचं नामस्मरण कर तुला देव प्राप्त होईल. संपला परमार्थ. ह्याच्या पलीकडे काय आहे का? ह्याच्या पलीकडे काही परमार्थ? देवा जीवा अरे एका जागी शांत बस डोळे मिटून घे मन एकाग्र कर आणि त्या देवाचं दिलेलं तत्वाचं चिंतन कर. तो परमात्मा तुला भेटून जाईल. ह्याच्या पलीकडे परमार्थच नाही. पण हे एवढं सहज जीवाला कळत नाही म्हणून एवढं आठापिठा साधू संतांना करावं लागलं महाराज.
माऊली ज्ञानोबा सांगतात संसारामध्ये असता या ठिकाणी या परमात्म्याचं नामस्मरण तुम्हाला करता येते महाराज. आणि हे जर नसलं करायचं तर मग परत जन्माला या परत महाराज परत तुमचं तुम्हाला दुःख भोगायला तयार राहा महाराज. का आपण संसाराला इतके चिकाट आहेत महाराज. म्हातारा मरायला आलं तरी सुद्धा संसार सोडीत, नातरुंड आली पत्रुंड आली तरी सुद्धा संसार आपल्याला सुटत नाही. आम्ही सहज म्हणतो आमच्याकडून माझ्या नातवाच्या संसाराला थोडासा आपण सगळे एकाच पंक्तीतले. माझ्याकडून नातवाच्या संसाराला थोडासा महाराज. म्हातारी बी अशीच होती चिकाट संसाराला. ठकूबाई म्हणली सखूबाई अगं चल आपल्या गावात सप्ताह बसलाय, 5 दिवसात सप्ताह आहे, आपण जाऊ कीर्तन ऐकू 2 तास त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करू आणि परत घरी येऊ. नाही म्हणली घरचे सगळे गावाला गेलेत, आमच्या घराचे राखण करायला कोणाला तरी थांबावं लागल. मला लेखाने सांगितलं आई तू पुढे जाऊ नको, घरात कुत्रा मांजर शिरल, चोरटे भामटे शिरतील, आपल्या घरात वडून येतील, आई तू पुढे जाऊ नको, मला काही यायचं नाही. ठकूबाई सखूबाई तू जा आपली निघून. सखूबाई आली कीर्तनाला, ठकूबाई बसली घरी. ठकूबाई घरी बसली एवढ्यात यमदेव आला. ठकूबाईला सांगा मंडळी वासना काय राहिली तिची, घराची राखण करायची. कशाच्या जन्माला यावं लागेल तिला, वा कुत्रीच्या जन्माला येऊन परत घराची राखण करावं लागेल. म्हातारं सुद्धा असंच होतं, नातरुंड कर्तुकीला आली तरी सुद्धा कुदळ घेऊन बांध करायला जायचं. आणि कुदळ घेऊन बांध करता यमदेवाला म्हाताऱ्याला बी घेऊन गेला महाराज. आणि म्हाताऱ्याला घेऊन गेल्यानंतर आता म्हाताऱ्याची वासना शेतात काम करायची शिल्लक राहिली. कशाच्या जन्माला यावं लागलं, बैलाच्या जन्माला यावं लागलं. आणि बैलाच्या जन्माला येऊन पुन्हा शेतामध्ये काबड कष्ट करायला लागले महाराज. आम्हाला याच्या पलीकडे जायचंय, आम्हाला हा जन्म मरण तरुण जायचंय महाराज, आम्हाला पुन्हा जन्माला यायचं नाही. फार वाईट संसार आहे. कोणाला सुख नाही महाराज याच्यामध्ये. कोणी कोणाला चांगलं पाहत नाही, कोणी कोणाला त्या ठिकाणी चांगलं बघत नाही, कोणी कोणाला चांगलं होऊ देत नाही. इतका दुःखमय इतका वाईट असणारा हा संसार, आम्हाला परत देवा या जन्माला यायचं नाही. आम्हाला या जन्म मरणाच्या राहाटीतून बाद व्हायचे. आणि जर बाद व्हायचं असेल तर माऊली ज्ञानोबांनी सांगितलेल्या पद्धतीनं परमार्थाला सुरुवात करा महाराज. त्याच्या नियमानं आपण इथपर्यंत आलो. सर्वांनी आता हात वर करा. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने त्या परमात्म्याचं भजन करूया. आमची भक्ती कशी चालली. शेवड्या इथे 1-2 आईंच्या हातवर होते, तिकडे पाठीमागे काही जणांच्या हातवर होते शेवटपर्यंत. असो हरकत नाही. देवाची येद्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीच्या रेसात गेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवा विभू करी. वेदशास्त्र उभारी पाव सदा.
माऊली ज्ञानोबा सांगतात, अरे अशा पद्धतीने जर तुम्ही परमार्थ केला तर व्यास महर्षींनी व्यास मुनींनी हाच परमार्थ सांगितला आणि हा परमार्थ करता 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 तो द्वारकेचा राणा या 5 पांडवांच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही महाराज अभंगाच्या शेवटच्या भागात. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आठवण. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आठवण. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आठवण. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आठवण. द्वारकेचा अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आपले श्री क्षेत्र पिंपळझाप गुळुंचवाडी पोस्ट बेले तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी वैकुंठवासी गुरुवर्य बबन महाराज चौगुले यांच्या कृपा आशीर्वादाने वारी भक्तीपरायण तुळशीराम महाराज सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह 48 वर्ष आणि 48 वर्षांमध्ये या ठिकाणी 3ऱ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी माझ्यासारख्या एका पामराकडे सोपवली. आजचं जे सौजन्य आहे कैलासवासी नवसाबाई सहादू म्हस्के व कैलासवासी रामदास जनार्दन मोरे यांचे स्मरणार्थ आमचे मित्र श्री हरिभक्तीपरायण रोहित रामदास मोरे यांच्या वतीनं हे सौजन्य आहे. सर्व गावकरी मंडळींनी मिळून त्या ठिकाणी सर्व माझ्यासारख्या एका पामराकडे दिली. आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी कीर्तनाला साथ करणारे श्री माळगंगा वारकरी शिक्षण संस्था गुरुंचवाडी बेल्ले मी आपल्या गावची या ठिकाणी श्री माळगंगा वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थिनी अतिशय सुंदर अशी या ठिकाणी आपण साथ दिली. त्याच पद्धतीने मृदुंगणी श्री हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज शुक्रे आणि श्री हरिभक्तीपरायण दिनेश महाराज भागवत आपल्या दोघांचे या ठिकाणी आभार मानतो. सर्व गायनाचार्य मंडळी हरिभक्तीपरायण कैलास महाराज शुक्रे, जालिंदर महाराज गुंजाळ, दिगंबर महाराज गुंजाळ, गौरव महाराज कर्डिले, हरिभक्तीपरायण गणेश महाराज आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी माझ्यासारख्या एका पामराचे बोबडे बोल ऐकून घेण्याकरिता आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण गाडगे बाबाही या ठिकाणी उपस्थित राहिले. आमचे दाते बाबा असतील, आमचे गलांडे बाबा असतील आणि ही सर्व साधक मंडळी असतील. या तज्ञात सर्व साधक मंडळी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा या ठिकाणी पुन्हा योग आला. खऱ्या अर्थाने सर्वांचे धन्यवाद देतो आणि या ठिकाणी झालेल्या वाणीला पूर्ण विराम देऊ. विठाल